गुड मॉर्निंग सर. सर 4 दिवसाची रजा हवी होती हो, गावाला जायचं होतं. तुम्हाला चांगलं माहिती आहे मिस्टर शुभम, मला काय पाहिजे फक्त काम. कामाच्या पलीकडे काहीच बोलायचं नाही. आणि या जगामध्ये जो काम करेल, मेहनत करेल, तोच पैसा कमवेल. आणि आज कशाला किंमत आहे? हो सर, बरोबर आहे, पैसा. हो, मग कशाला वेळ वाया घालवता? चला कामाला लागा. तो अर्ज मागा घ्या, बाकीचं मला काही सांगू नका. कमॉन फास्ट. सर जाणं गरजेचं आहे हो, सालीचं लग्न आहे, नाही गेलं तर संबंध बिघडतील. अहो मग मला पण तेच सांगायचंय, लोकांचं काय घेऊन बसता? तुमच्याकडे पैसा असला तर विचारतील, नाहीतर जवळून जातील पण बघणार नाही. सालीचं लग्न आहे, तुमच्या मुलीचं नाही. सर सगळ्या ठिकाणी पैसा म्हणून नाही चालत, नाते पण बघावं लागतात. एक्झॅक्टली, मीही तेच म्हणतोय. तू नुसतं पैसा करून नाही चालत, काही नाते जपावे लागतात. मग त्यात मोह माया, त्या पलीकडे रक्ताचे नाते असतात, जे आपल्या यशासाठी तरसलेले असतात. ते म्हणजे आपले आई वडील. आणि मागाशी मी तुम्हाला फोनवर बोलताना ऐकलं की तुमचे आई वडील तुम्हाला बोलवत आहे आणि तब्बल 2 वर्षापासून तुम्ही त्यांच्याकडे गेलेले नाही. सर दर महिन्याला पैसे पाठवत त्यांना, भेटायचं काय आलं? अहो भेटणं पण तेवढंच गरजेचं आहे. आपण हीच चूक करतो, त्यांना पैशामध्ये तोलतो. त्या आई वडिलांना पैशापेक्षा आपलं लेकरू डोळे भरून जरी पाहिलं तरी समाधान वाटतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही पैशाने सगळं विकत घेऊ शकता, पण आई वडील नाही. बरोबर आहे सर तुमचं. आपण किती पैसा कमवला तरी आई बापा पुढं पैशाची किंमत शून्याची.